आणि यानंतर नाशिकहून आता एक ब्रेकिंग बातमी। नाशिकमध्ये पंचवटी परिसरामधील मसरूळ इथं वयोवृद्ध महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे आणि घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांकडून घटनेप्रकरणी अधिक तपास सुरू आहे। दिवसाढवळ्या हत्या झाल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण सुद्धा पसरलं। तर आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, नाशिकमध्ये वयोवृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे, संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय, काय अपडेट्स? नाशिकच्या मसरूळ परिसरामधली ही घटना आहे। एक वृद्ध महिला तिच्या घरामध्ये होती आणि तब्बल 80 वर्ष वय या महिलेचं आहे आणि याच महिलेच्या घरामध्ये घुसून काही अज्ञात हल्लेखोराने या महिलेवरती कोयत्याने वार केलेले आहे आणि या हल्ल्यामध्ये या महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे। मात्र या महिलेवरती हल्ला कोणी केला, का केला याचं कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही आहे। मात्र या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाशिक शहर पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडनं या सगळ्या घटनेचा पंचनामा केला जातोय। मात्र एका 80 वर्षीय वृद्ध महिलेचा शत्रू कोण असू शकतो असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। त्यामुळे हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झालाय का, दरोड्याच्या उद्देशाने झालाय का, की आणखी कुठल्या वादातून झालेला आहे हे मात्र आता पोलीस तपासामध्ये समोर येईल। मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये अशा पद्धतीने वृद्ध दाम्पत्यावर होणारे हल्ले आणि त्यात होणारे त्यांचे मृत्यू या घटना जर बघितल्या तर नाशिकमध्ये वयोवृद्ध नागरिक जे आहेत ते देखील सुरक्षित नाही। त्यामुळे आता पोलिसांनी या सगळ्या संदर्भात कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। निश्चितच लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।